महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होणार का अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे। या चर्चेचं कारण ठरलंय ते सोलापुरातल्या कुर्डुवाडी नगर परिषदेचं। या नगर परिषदेमध्ये एक विचित्र युती झाली आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे दोन पक्ष कुर्डुवाडीमध्ये एकत्र आले आहेत। पण फक्त कुर्डुवाडी पुरतीच ही युती मर्यादित राहणार आहे का की हा प्रयोग राज्यभरात सुद्धा होऊ शकतो अशा स्वरूपाची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे। आणि त्यातच राष्ट्रवादीने आणखी एक घोषणा केली आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एका सभेत बोलताना असं सांगितलं की ही कदाचित राज्यातल्या भविष्यातल्या राजकारणाची नांदी ठरू शकते। नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। शिंदे आणि पवार एकत्र, महाराष्ट्राच्या भविष्यातली नांदी, कुर्डुवाडी पॅटर्नची राज्यभर चर्चा। शरद पवार महाराष्ट्राचे मुरलेले राजकारणी आणि एकनाथ शिंदे राज्यातले महत्वाकांक्षी नेते, या दोन नेत्यांची युती झाली आहे ती सोलापुरातल्या कुर्डुवाडीमध्ये। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यभर वेगवेगळ्या स्थानिक आघाड्या पाहायला मिळतात। काही ठिकाणी अगदी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना देखील एकत्र आली आहे। पण सध्या चर्चेत आहे तो एका नव्या युतीचा कुर्डुवाडी पॅटर्न। सोलापुरातल्या कुर्डुवाडी नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी पवार गट आणि शिंदेंची शिवसेना यांची युती झाली आहे। नुसती युतीच नाही तर शिंदेंच्या शिवसेनेबरोबर झालेली आमची युती ही महाराष्ट्रातल्या भविष्यातली नांदी ठरू शकते असे संकेतच देण्यात आले। हे मोठं वक्तव्य केलंय ते राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी। कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या गटाची सत्ता रोखण्यासाठी चक्क एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी एकत्र आली आहे। उद्धव ठाकरेंच्या गटाची सत्ता रोखायला शरद पवार गट पुढे आलाय आणि त्याला साथ मिळाली आहे ती शिंदेंच्या शिवसेनेची। हे राज्यात पहिल्यांदाच घडतंय। कुर्डुवाडीतल्या या युतीसाठी पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रचार सभा घेतली आहे आणि त्यात ते म्हणाले पवार आणि शिंदेंची ही युती महाराष्ट्राची भविष्यातली नांदी असेल। राजकारणामध्ये फक्त वेळेला उपयोग करून घेतात आणि सोडून देतात। आज आपण दोघेही एकत्र येत आलेलो आहोत। ही महाराष्ट्राची काळातली भविष्यातली नांदी सुद्धा असणार। शिंदे आणि पवार राज्यात एकत्र येणार का या चर्चेवर भाजप आणि ठाकरे गटानेही प्रतिक्रिया दिली आहे। अशा स्थानिक आघाड्या होतच असतात असं भाजपचं म्हणणं आहे, तर भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही असं ठाकरे गटाला वाटतंय। एखाद्या छोट्या युतीमध्ये एवढं हुरळून जाण्याची शशिकांत शिंदेना गरज नाही। अनेक ठिकाणी अशा वेगवेगळ्या युती झाल्या। स्थानिक लेवलला कधी कधी राजकारणामध्ये मित्रपक्षाचं नाही पटलं, काही कोणी शरद पवारला सोबत घेतलं, काही ठिकाणी एकतर पंजाचे बॅनर दिसत आहे मला धनुष्यबाणसोबत। त्यामुळं हे जे चालू आहे ना याचा काही महायुतीशी संबंध नाही आहे। आम्ही सर्व नेते वरच्यावर बोलतो आहेत। कालच मी अजितदादाशी बोललो, एकनाथ शिंदे साहेबांशी बोललो, देवेंद्रजी बोलतात आहे। शेवटी लोकल कार्यकर्ते 8-10 वर्षांनी निवडणुकीला समोर चालले आहे आणि हे घोडा मैदान लागलं आहे। त्यामुळं एका पदावर एका वेळी एकच माणूस जाऊ शकतो। परंतु पवार साहेबांनी तर स्पष्टच सांगितलेलं आहे की भाजप सोडून कोणाबरोबर जा असं त्यांच्या पक्षाने सांगितलेलं आहे। त्यामुळे तसं ते गेले असतील तर त्यांच्या पक्षाची ती भूमिका असेल तर त्याला मला असं वाटत नाही की आम्ही काही बोलावं त्या विषयात। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक गणितांप्रमाणे युती आणि आघाडी होत असते। मात्र पवार आणि शिंदेंच्या या आघाडीला शशिकांत शिंदेंनी भविष्यातली नांदी म्हटल्यानं सगळेच राजकीय पक्ष आता सावध झाले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप सोडून कोणाशीही युती करा अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या होत्या। म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी सुद्धा युती करायची मोकळीक पवारांनी दिली होती। विधानसभा निवडणुकीआधी शिंदे आणि पवारांच्या बऱ्याच भेटीगाठी देखील झाल्या। शरद पवारांनी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदेंचा महादजी शिंदे पुरस्कार देऊन गौरव केला होता। शिंदेंनी सर्वांना सोबत घेत राज्याचा विकास केला, राजकीय दुरावा कमी केला अशा शब्दात पवारांनी शिंदेंचं कौतुक केलं होतं। सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे महायुतीमध्ये नाराज असल्याचं दिसतंय। भाजप नेत्यांच्या तक्रारी करण्यासाठी शिंदे नुकतेच दिल्लीला जाऊन आले, पण त्यांची ही दिल्ली भेट फसली। या सगळ्या पार्श्वभूमीवर कुर्डुवाडीमध्ये पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येणं आणि त्याला भविष्यातली नांदी म्हटलं जाणं याला महत्त्व आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपला कायम टार्गेट केलाय, पण शिंदेंच्या शिवसेनेवर फारसा हल्लाबोल केला नाही। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे प्रचंड महत्वाकांक्षी नेते आहेत।
ते आतापर्यंत महाराष्ट्रानं पाहिलंय। त्यामुळे भविष्यात शिंदे आणि पवार एकत्र येऊ शकतीलही। तसंही महाराष्ट्र ही राजकीय आघाड्यांची सर्वात मोठी प्रयोगशाळा बनली आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।